प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पॉम्पलेट फ्राय. तर इथे मी असे मोठे मोठे पॉम्पलेट घेतलेले आहे. 6 पीस आहेत आणि याला हळद, मीठ आणि लिंबू लावून घेतलेला आहे. आता याला आपल्याला दुसरा मसाला कुठला लावायचा, तर हा आहे फिशचा टिक्का मसाला. तर साधारण हा 1 वाटी मसाला आहे, जेवणाची वाटी आपली. आता यामध्ये फक्त मीठ घालायचे, बाकी काही टाकायची गरज नाही. थोडंसं मसाल्यापुरतं मीठ ह्याला, कारण आपण फिशला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे फक्त आता मसाला लावून घ्यायचा. आपल्याला मीठ मिसळून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घेते मी. अशा प्रकारे मी आता पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला एक एक पीसला लावून घेऊया. याला रवा वगैरे काही लावायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण फ्राय करू शकतो. तर मी एकीकडे फ्राईंग पॅन ठेवलेला आहे. आता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हा अर्धा तास तरी, कमीत कमी अर्धा तास तरी मुरवत ठेवायचा. आता मी हा लगेचच घेणार आहे. परफेक्ट मसाला झाला. आता हा आपण फ्राय करायला घेऊया. तेल घालते. तेल तापले. आता आपण एक एक पीस सोडूया. एक बाजू झाली की मग आपण दुसरी बाजू करून घेणार आहोत. बघा, मस्त फ्राय होतात. आणि रवा आणि ते लावलं की मग सर्व सुटून जातं तेलामध्ये. त्यापेक्षा ही सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. तेलामध्ये काही सुटत पण नाही मसाला आणि व्यवस्थित फ्राय होता. जवळून दाखवते ना, मस्त फ्राय होतात आणि काही तेलामध्ये सुटतही नाही. अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. आता मी हा काढून घेते. हे बघा, छान फ्राय होता. करून बघा एकदा तुम्ही ह्या पद्धतीने. आता मी अशाच प्रकारे सर्व फिश फ्राय करून घेते. हे बघा, आणि तेलातही काही सुटत नाही. आता मी सर्व फ्राय करून घेते. हे बघा, आता माझी सर्व पीस तळून तयार आहे. बघू शकता तुम्ही, तेलसुद्धा मला किती कमी लागलेलं आहे. काहीच तेल उरलेलं नाही आणि मसालाही सुटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. आता मी तुम्हाला
सर्व करून दाखवते बघा. आपले सर्व पीस तळून तयार आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा, एक पीस मुद्दाम मी बाजूला काढून ठेवलं आहे, तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता तुम्ही. अतिशय सोपी रेसिपी आहे, करून बघा तुम्ही. हे बघा, आता मी हा तुम्हाला कट करून दाखवते. मस्त फ्राय होतो बघा. हे बघा, बघा, बघू शकता तुम्ही. अतिशय सॉफ्ट होतात हे बघा, आणि चवीला अतिशय सुंदर लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.